आणि संतांमध्येही हनुमंत हा जो अवतार आहे हा भगवान शंकराचा अवतार आहे. हनुमंतासारखी शक्ती जगामध्ये कोणालाच प्राप्त नाही. सगळ्या प्रकारचं बळ हनुमंताचे अंगी आहे, म्हणून त्यांना सांगतात हनुमंत महाबळी. हनुमंताचं वर्णन करत आहेत. हनुमान हे सामान्य नाही, ते महाबली आहेत. नाना प्रकारचे बळ त्यांच्या अंगी नैसर्गिक आहे. ते काही सकसार खाऊन मिळालं असं नव्हे, ते बळ त्यांच्या अंगी अंगभूत होतं, जन्मताच होतं. ज्यांनी जन्मताच स्वराला धरण्याचा प्रयत्न केला होता, असं हे महाबळ हनुमंताच्या अंगी आहे. हनुमंताच्या अंगी सगळं काही आहे. जसं तुकाराम महाराज म्हटलं की भक्ती, आणि रामदास स्वामी म्हटलं की युक्ती, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शक्ती. शिवाजी महाराजांकडे शक्ती, तुकाराम महाराजांकडे भक्ती, रामदास स्वामीकडे युक्ती. आणि या सगळ्या गोष्टी हनुमंताकडे सगळ्या होत्या. युक्ती होती, भक्ती होती, शक्ती होती. विठ्ठल विठ्ठल. जसं गणपतीला मंगलमूर्ती म्हटलं, भगवंताला मंगलमूर्ती म्हटलं, तसं हनुमंताला देखील मंगलमूर्ती म्हटलेलं आहे. मंगलमूर्ती जगामध्ये बऱ्याच आहेत. त्यामध्ये राजाला मंगल म्हटलं, पाण्याला मंगल म्हटलं, तुपाला मंगल म्हटलं, अग्नीला मंगल म्हटलं, ब्राह्मणाला मंगल म्हटलं, गाईला मंगल म्हटलं, ब्राह्मणाबरोबर होता शना. हिरण्य सर्पिरादित्य, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्याला हिरण्य म्हणजे सोना. अशा काही ठराविक गोष्टी आहेत, त्यांना मंगल असं म्हटलेलं आहे. तसं हनुमंताला देखील परम मंगल असं म्हटलं. मंगलमूर्ती मारुती
वायुदेवाचा चिरंजीव म्हणजे हनुमंत आहे. त्याला पवनपुत्र असं म्हटलेलं आहे. विठ्ठल असं ते जगामध्ये रामप्रभूच्या जीवनातील सेवा पात्र, एक नंबरचं पात्र म्हणजे हनुमान. रामग्रंथ जो जगप्रसिद्ध आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या काही क्रांती आहेत त्या सगळ्या हनुमंताच्या आहेत. हनुमंत हे पात्र रामायण ग्रंथातून जर बाजूला केलं तर जसं पाहिजे तसं रामायण राहणार नाही. तेव्हा हनुमंताला आहे हे माणूस नव्हते तर देव होते. देवच काय पण ते महान वैष्णव होते. मुळात भगवान शंकरच वैष्णव आहे. एका जनार्दने वैष्णव, एका जनार्दने वैष्णव, एका जनार्दने वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दने वैष्णव शिरोमणी महादेव. जेवढे काही म्हणून वैष्णव झाले जगामध्ये त्या सगळ्या वैष्णवांचा राजा म्हणजे भगवान शंकर आहेत. शिरोमणी महादेव. आणि अशा महादेवाचा अवतार म्हणजे हनुमंत राजा आहे. हनुमंताने प्रभू रामचंद्राची सेवा त्या रूपातून केली. मूळ अवतार भगवान शंकर आहे. भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे आद्य देव आहेत. जगातले आद्य देव. बाकी सगळ्यात खांदे आहेत. ब्रह्मदेव जरी असला तर ती मोठी खांदी आहे एवढंच. पण मूळ देव हे दोन आहेत. यांच्यामध्ये शक्यतो कधी वाद होतच नाही कारण मुळात ते एकच आहेत. पण हे काय करतात, एकदा एक छोटा होतो एक मोठा होतो, एक मोठा होतो एकदा छोटा होतो, अशी परंपरा त्यांची चालत आहे. पण दोघेही अवतार बरोबर घेत असतात. भगवान विष्णू परमात्मा राम झाले तर भगवान महादेव हे हनुमंत झाले. या कलियुगामध्ये भगवान महादेव निवृत्तीनाथ झाले तर भगवान विष्णू परमात्मा ज्ञानेश्वर माऊली झाले. सध्याच्या आधुनिक काळामध्ये भगवान शंकर हे संत महानुभाव झाले तर भगवान विष्णू परमात्मा हे भगवान बाबा झाले. अशी परंपरा चालते. असं तेव्हा सेवेसाठी निवडलेला अभंग वैष्णव पर संत पर असा. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. तर जगामध्ये फार वस्तू आहेत तर सर्वात मोठी वस्तू म्हणजे भगवान आहे. भगवंतापेक्षा मोठ्या जगामध्ये कोणी नाही. हरी से कोई नहीं बडा. भगवान सगळ्यामध्ये बलवान आहे. पण अशा भगवंताही पेक्षा एक शक्ती फार बलवान मोठी आहे, सामर्थ्यवान आहे. याच शक्तीचं नाव संत आहे. भगवान
जरी बलवान झाला तर तो जगाला बलवान, पण संतांना मात्र छोटा. असे काही प्रश्न केले की असा प्रश्न विचारला की सबसे बड़े कौन? त्याला उत्तर सबसे बड़े पृथ्वी. तो बोले पृथ्वी काय की बड़े? तो शेष के माथे पर खड़े. फिर शेष बड़ा, तो बोले शेष काय का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा. फिर शंकर बड़ा, शंकर का बड़ा? वो तो कैलाश में दड़ा. फिर कैलाश बड़ा, कैलाश काय का बड़ा? उसे तो राम ने खाद से उखाड़ा. फिर रावण बड़ा, तो बोले रावण काय का बड़ा? उसे तो राम प्रभु ने कान से बड़ा. फिर राम बड़ा, तो बोले राम काय का बड़ा? वो तो भक्तों के हृदय में खड़ा. भगवान तरी बलवान आहे, पण तो जगाला संतांना मात्र छोटा आहे. आणि मग तुकाराम महाराज छाती ठोकपणे सांगतात, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळे. केवळ कीर्तनासाठी आहे म्हणून तुम्हाला एवढं वार विचित्र आहे. वार तयार झाले, कुठे अडवतात, पण तुम्ही सर्वांना तोंड देऊन आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद. कारण मोकळ सागरचा प्रवास शक्यतो रात्री कोणी करत नामाच्या चिंतने भावाला प्रतिविने. देवाचं नाम घेतलं तर काय होत, आणि जर होत असेल तर देव कशा? देव सगळे विघ्न टाक, नाहीतर देव झाला पाठवणारा, नसली विघ्ने येते घरा. देवाला सोडायचं नाही, देवाला भावना चांगली असावी, इमानदारी असावी, सत्याचा व्यवहार असावा. असा जो देवाला धरून चालतो त्याला जगामध्ये कोणीच पकडत नाही. विठ्ठला एवढा मोठा जरी भगवान आहे, पण तो देखील निर्गुणी आकार झाला गुणवंत, खाली दंडवत पूजनीय. संतांना दंडवत घालतो, संतांचं पूजन करतो. एवढंच काय, संत देवाला म्हणतात की देवा, कारण प्रत्येकाला गरज कल्याणाची आहे, प्रत्येकाला वाटतं कल्याण व्हावं, तसं देवाला देखील वाटतं आपलं कल्याण व्हावं. म्हणून संत सांगतात, तुला जर वाटत असेल असं तर याकरता काय कर, गाली दंडवत गाली नारायण, गाली दंडवत गाली, गाली दंडवत गाली नारायण.
देवाला संत काय म्हणतात, घे गा देवा आशीर्वाद, नांदा आमच्या भाग्याने, हे देवा आमचा आशीर्वाद घे आणि कशा तू या जगामध्ये नांद, आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद, एवढा अधिकार साधू संतांचा असतो आणि देव देखील त्यांचा अधिकार मान्य करतो, देव देखील त्यांना मोठंच मानतो. अज्ञानी आहे, जगाला नाही कळत, पण संतांना कळतं. म्हणून संत सांगतात की देव असा आहे, त्याची शक्ती अशी आहे, तो असा व्यापक आहे, तो असा नित्य आहे वगैरे वगैरे, तो सर्व वस्तुगत आहे, हे सांगणारे संत आहेत. संतांनंतर ग्रंथ जन्माला हे सदैव चालू असतं. धर्म एकच असतो, पंथ अनेक असतात, मार्ग अनेक असतात, गाव एकच असतं, आहे की? तेव्हा वैष्णव पण हे सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. मी आता मला सांगितलं काही गोष्टी, संतांचा संतपण हा दिसण्यात नसतो, हसण्यात असतो, बोलण्यात नसतो, करण्यात असतो, केवळ आकारात नसतो, विचारात असतो, मनात असतो. या संतांनी महत्वाची काम दोन केले. ते दोन काम की या संतांनी देवाला जगवलं आणि तमाम सर्वांना जागवलं. जगदोगी 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 जगदोगी, आ जगदोगी 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 जगदोगी, हे जाग जाग बोलती, आ जागे जाग बोलती, आ जगदोगी 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 जगदोगी. जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. या संतांनी तुम्हाला सर्वांना जागे ठेवलं आणि त्यांनी देवाला जगवलं. देवाचा देवपणा संतांमुळेच आहे. छाती ठोकपणे सांगतात की आमची नाही भावे तुझं देवपण, ते काय सोडून राहिलं. देवामुळे
संतांमुळे देवपण आहे. तेव्हा संत म्हणून सगळं काही जगामध्ये धर्म आहे. संत नसते जग संपेल. तसं इतरांचं देखील पुण्य आहे. पतिव्रतेचं पुण्य, ब्रह्मचार्याचं पुण्य, रामेश्वरांचं पुण्य, समाजसेवकांचं पुण्य. जेवढं जेवढं चांगलं कर्म करणारे आहेत, इमानदारीने जीवन जगणारे आहेत, सत्याचं पालन करणारे आहेत, त्यांचं देखील पुण्य चांगले. तेव्हा असे संतच खऱ्या अर्थाने जगाचे तारक, जगाचे उद्धारक असतात. त्यांच्या चरणी आपलं जीवन अर्पित करायचं, अर्पण करायचं. त्यांच्या अंगी संतपण, साधूपण असणं गरजेचं असतं. आणि या गोष्टी सगळ्यांना कळत नसतात. आणि मग ज्याला जगाला ज्याचं अज्ञान त्याचं ज्ञान करून देणं हे संतांचं काम असतं. खरे संत कोण आहेत, खरे वैष्णव कोण आहेत, हे सर्वांनाच कळावं. याकरता खऱ्या वैष्णवाचं अंतर्लक्षण महाराज अभंगाच्या पहिल्याच वैष्णव सामान्य माणसाचं प्रेम नसतं असं नाही. सामान्य माणसाचं प्रेम असतं, पण कशावर असतं? संसारिक वस्तूवर असतं. असे सगळेच नाही, पण असे बरेच आहेत. संसारामध्ये अनेक वस्तू आहेत. घरदार, शेतीवाडी, जमीन जमीन, पैसा, मुलं बाळ वगैरे वगैरे. बरं, माणसाचं प्रेम सदैव एकाच वस्तूवर आवश्यक असतं. मी तुम्हाला विचारतो, लहानपणी आपलं प्रेम कोणावर? आई वडिलांवर. ते किमान किती दिवस, किती वर्ष? शुभमंगल सावधान सावधान. जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याचं प्रेम आई वडिलांवर राहतं. पण असे सगळेच नसतात. म्हणजे एकंदर या जीवनामध्ये, या संसारामध्ये आपल्या प्रेमाला एकच स्थान असतं. नंतर पुढे चालून त्याचं लग्न वगैरे, पत्नी घरी आल्यानंतर, मुलगा झाल्यानंतर पत्नीचं प्रेम समाप्त होताना सगळं प्रेम मुलावर येतं. संसारामध्ये आपल्या प्रेमाला एक स्थान नसतं. तसं संतांचं नसतं. संतांचं प्रेम जरी दिसत असले, पण त्यांचं ओरिजिनल खरं प्रेम देवावरच असतं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं प्रेम म्हणजे भगवान, त्यांचा विषय म्हणजे भगवान, अन्य विषय नसतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा
विषय तो त्यांचा झाला नारायण नारडे जनगण माता विषय पुढे येणार असं वैष्णव बोधया अवघी दे बाबरी माया अवघी माया तर प्रेम शब्द नसून माया शब्द बोला तर थोडक्यात अंतर सांगतात अंतर काही पडलेलं आहे की प्रेम वेगळं आणि माया जरा वेगळी माया ही निबर असते प्रेम जरा पातळ असते निमित्त प्रेमाला निमित्त लागतं मायेला निमित्त लागत नाही माया हे निर्निमित्त प्रेम हे सनिमित्त शिल्लक कारणावरून ज्या व्यक्ती घडवतो त्या व्यक्तीला प्रेम म्हणतात आणि प्रबल कारण घडत असताना कसलाच बिघड निर्माण होत नाही त्या व्यक्तीला माया तर मी तुम्हाला विचारतो की लहानपणी आपलं प्रेम कोणावर असतं बरं पत्नीचं प्रेम कोणावर असतं पतीवर असतं प्रेम असतं का माया असतं पत्नीच्या व्यक्तीला प्रेम म्हटलं आणि आईच्या व्यक्तीला माया म्हटलं म्हणून प्रेम टिकत नाही माया सुटत नाही किती जरी झालं तर माया सुटत नाही आणि प्रेम टिकत नाही व्यवहारामध्ये आपण पाहतो अति तंटा झाला कारण संसार म्हटल्यानंतर या गोष्टी होतातच जसा देवळात घंटा तसं संसारामध्ये तंटा होणारच अति तंटा झाला तर डायरेक्ट कोर्टामध्ये जातात रजिस्टर दाखल करून घेतात याला म्हणतात प्रेम म्हणून प्रेम टिकत नाही माया सुटत नाही मुलाने आपल्या आईला किती जरी त्रास केला तर तिला राग येतो का नाही येतो राग खास आंतरिक जो खास प्रेमाचा जिव्हाळा आहे वरील तो जिव्हाळा मात्र तिचा नष्ट होत नसतो मायेच्या वृत्तीला माया म्हटलं पत्नीच्या वृत्तीला प्रेम आता प्रेमाची पराकाष्ठा तिला आपण माया समजू माया आणि म्हणून देवाला आपल्याकडून वरील प्रेमाची अपेक्षा आहे कारण तो जो केलेला आहे तो प्रेमाचा थोडा प्रेमाचा भोकेला
नाम जरी देवाचं घेतलं पण त्यामध्ये प्रेम लागतं. आणि म्हणून भगवंताचं सांगणं आहे, तुम्ही जर माझं काम केलं अर्थात माझं नाम घेतलं तर मी देखील तुमचं काम चांगलं करणार. तू है मेरे नाम पर तो मैं तेरे काम पर, तू है तेरे काम पर तो मैं है मेरे धाम पर. तर हे भक्ता, तू जर माझं काम केलं तर मी देखील तुझं काम करेन. आणि तू जर तुझंच काम करत राहशील तर मी मात्र माझं स्थान सोडणार नाही. कारण भगवान आहे कसा तर तसा असा तसा. भगवान आहे कसा तर जसा असा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील काय करतो? आतील प्रतिबिंब काय करतो? नमस्कारच करतो. तसा भगवान आहे. जसं देवाचं आपण काम करू तसं देव देखील आपलं काम करतो. फक्त काही लोकांना कळत नसतं. तर प्रेमाच्या बाबतीमध्ये कबीर महाराजांचं नाव घेतलं जातं. सगळे संत तसेच आहेत, पण कबीर महाराजांची कीर्ती फार झाली त्या समय. ज्ञानेश्वर माऊलींचा त्यांचा काळ वेगळा दिसतो. ते पंढरीला देखील येत होते, पंढरीला देखील आले. त्यांचा उल्लेख संतांनी केला. एकदा धनाबाईसाठी आले, तो देखील उल्लेख आला. जने जने तो सब कुछ कहे नामदेव की दासी, कहत कबीरा रोने दास सब संतन की काशी. तो प्रसंग वेगळा आता सांगत नाही. कबीर महाराजांचं नाव या देशात घाललं गेलं. कबीर महाराज, कबीर महाराज, तेव्हा ते शब्द त्यांच्या कानी आले. कारण खऱ्या सज्जनाची, संतांची कीर्ती जगामध्ये करण्यासाठी, पसरविण्यासाठी अन्य काही करण्याचं काम नसतं. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, वाऱ्याती चालच जीवनाचे, वाऱ्याती चालच जीवनाचे, कीर्ती मुखताचे नारायण, कीर्ती मुखताचे नारायण, वाऱ्याती चालच कबीर महाराजची कीर्ती झाली. ते शब्द त्यांच्या कानी गेले की तो आपले फारच वाहवा करतात. त्यांना ते काही बरं वाटलं नाही. उलट कबीर महाराज लोकांशी बोलू लागले. कबीर कबीर क्या कहता है, जाए जमुना के तीर, एक एक गाँव के प्रेम में बह गए कोट कबीर. तुम्ही मला प्रेमी समजू नका, मला खरं मानू नका, मला संत मानू नका. माझ्यापेक्षा जगात फार पडले. जा तुम्ही कुठं खरं प्रेम पाहायचं असेल तर वृंदावन गोकुळी असताना गेल्यानंतर कळेल. कारण त्या ठिकाणी एक असणाऱ्या एका एका गोपिकाच्या प्रेमामध्ये माझ्यासारख्याचे कोट कबीर वाद जाते. विठ्ठल तोच वैष्णव खरा, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. तर ज्याची सर्वांगीण माया, सर्वांगीण प्रेम भगवंतावर असतात तो खरा संत आहे, वैष्णव आहे. असा जो खास वैष्णव आहे, तर त्याचा फायदा काय? फायदा फार मोठा आहे. आपण जर त्यांची मनपूर्वक जर सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद मिळतो. मन लावून सेवा केली, त्यांच्याबद्दल आदरभाव ठेवला,
तर ते आशीर्वाद देखील देतात. तुका म्हणे देहे आशीर्वादे बळी जाईल तो छळी नरकामध्ये. शक्यतो ते आशीर्वाद लवकर देत नसतात, पण दिला तर त्याचं कल्याण होत असतं. शाप दिला तर दुःख होतं आणि आशीर्वाद दिला तर सुख होतं. मला सांगतात की हे जनाभाऊ सांगतो तुम्हाला, ऐका माझं. काय? वैष्णव प्रांत सन्मान, वैष्णव प्रांत सन्मान करावा पण घेऊ नाही. वैष्णव म्हणा, मुनी ऋषी मुनी म्हणा, साधू संत म्हणा, वारकरी म्हणा, त्यांचा मान सन्मान करा. त्यांचा सन्मान आपण घेऊ नये, आपण त्यांचा घेऊ नये आणि त्यांचा छळ करू नये. त्यांचा छळ केला तर तो माणूस नरकाला जातो. म्हणे ते आशीर्वादे बळी, तुका म्हणे ते आशीर्वादे बळी जाईल तो छळी नरकामध्ये, नरकामध्ये, नरकामध्ये जाईल तो छळी नरकामध्ये, नरकामध्ये, नरकामध्ये. प्रभू झाला तरी संसाराचा दास, प्रभू झाला तरी संसाराचा दास. का म्हणे ते आशीर्वाद आहे. त्यांच्याकडे बळ, आशीर्वादाचं बळ असतं, तपश्चर्येचं बळ असतं, पुण्याचं बळ असतं, तपाचं बळ असतं. म्हणून त्यांची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. आशीर्वाद म्हणजे सुख आणि शाप म्हणजेच दुःख. तेव्हा संतांचं रक्षण वर्णन केलेलं आहे. तेव्हा वैष्णव तोदया भगे देवा बरी माया असं तत्व ज्यांच्याकडे असेल, अशा परिणिती ज्यांचं जीवन चालत असेल, तेच खरे वैष्णव, तेच खरे साधू, तेच खरे संत. पण त्यांना आपलं जीवन जगत असताना काय काय प्रमाण नसतं.
चालू म्हणा पहिली चाल वैष्णव तो एक माहिती बरं काय काय प्रमाण नसतं महाराज म्हणतात त्यांना तन प्रमाण नाही म्हणजे शरीर प्रमाण त्यांना धन प्रमाण नाही अर्थात संपत्ती प्रमाण नाही जन प्रमाण नाही अर्थात भोग प्रमाण नाही शरीर का प्रमाण नाही कारण शरीर हे जाणार आहे नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ देह जाणार जास्ती काढो नाशिक बाळा काळ खाणार याला किती जपा किती हे करा इसतन धन की कऊ न करणार